वाहतूक कृती समितीतर्फे सर्व वाहतूक संघटना ज्या आहेत, ट्रक, टेम्पो, स्कूल, खाजगी बसेस, ह्या सर्व संस्था अनेक वर्षापासून ई चलनाच्या विरोधात, पार्किंग आहे, बस थांबे आहेत, याच्या संदर्भात अनेक वेळा शासनाकडे शासन दरबारी निवेदन देऊन चप्पल झिजवून झाले. शासन कुठल्याही प्रकारचं ऐकून घेण्यासाठी तयार नाही, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही. अशा याच्यामध्ये पोट भरण्यासाठी जे व्यवसाय करतात, आम्ही लोकांची सेवा करतो आणि आमचा उदरनिर्वाह चालवतो, आम्ही रोजगार निर्माण करतो, अशांना जर 5,000 रुपये 6,000 रुपयाचा जर एखादी ट्रिप घेऊन गेला तर त्या ठिकाणी त्याला 3 आणि 4,000 रुपयाचा 4,500 रुपयाचा दंड भरावा लागत असेल. आणि ही सगळी ना सक्तीची वसुली निरनिराळ्या शासनाच्या, अगदी पोलिसांना, आरटीओना यांना टार्गेट देऊन दिल्याप्रमाणे करता येतं. लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही जातो, तिथे उलट आम्हाला भुर्दंड दिला जातो. अशा प्रकारे जर हेच कारवाई सुरू झाली तर अनेक बेरोजगार तरुण याच्यामध्ये उभे राहतील आणि ते दुसऱ्या मार्गाला जाऊ शकतील. शासनाने याला व्यवसायाचा दर्जा दिला पाहिजे, सक्तीची ई चलन वसुली बंद केली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था दिली पाहिजे. आम्हाला इंडस्ट्रियल एरियामध्ये बसेस आणि त्या कामगारांना वाहतूक ने-आण करण्यासाठी आम्हाला तिथे बोलवलं जातं आणि त्यांच्या दरवाज्यात तिथे गेल्यानंतर आम्ही त्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाताना आणि येताना स्टेशनवरून रस्त्यामध्ये गाडी उभी केली, कर्मचाऱ्यांना प्रवासी वाहतूक केली म्हणून मागून येऊन फोटो काढून त्याचं चलन दिलं जातो. रोज त्या गाडीला मिळतात 5,000 रुपये आणि त्याला चलन मात्र 3,000 रुपये येतं. अशा एकदम दुर्दम्य अवस्थेमध्ये आम्ही सगळे अडकलेलो आहेत आणि त्याकरता सर्व वाहतूकदार कृती समितीने 2 जुलै रोजी बंद पुकारलेला आहे आणि त्या बंदमध्ये आम्ही आमच्या संख्येने पूर्णतः बेमुदत ह्यामध्ये सहभागी होणार आहोत. या संपामध्ये कोणत्या वाहतूक संघटना एकत्रित येणार, म्हणजे शाळेच्या बसेस असतील, कोणकोणते ट्रान्सपोर्टेशन याच्यामध्ये जे वाहतूकदार आहेत सर्व येणार. स्कूल, बस, रिक्षा, ट्रक, टेम्पो ह्याच्यामध्ये सगळे ज्या प्रकारची वाहतूक होते सर्व वाहतूकदार ह्याच्यामध्ये त्रस्त आहे, ई चलन आणि पार्किंग याच्या समस्येसाठी. त्यामुळे सर्व संस्था ह्याची कृती समितीची एक मोठी बैठक नवी मुंबईमध्ये आत्ताच 8 दिवसापूर्वी पार पडली. आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण चालू आहे. तिथे शासनाला भेट द्यायला वेळ नाही. अशा टायमाला आई आम्हाला घरात जेवण देत नाही आणि बाप भीक मागून देत नाही. अशा प्रकारची अवस्था झाल्यानंतर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये पर्याय नसल्यामुळे आम्ही या बेमुदत संपामध्ये सर्वजण सहभागी होत आहोत. एकीकडे वारी सुरू आहे, दुसरीकडे अधिवेशन सुरू आहे, मात्र एक्सप्रेस हायवेला देखील काय वेगमर्यादा असते त्यानुसार देखील चलन कापल्यामुळे येणाऱ्या काळात देखील त्या ठिकाणच्या वारी करणं जाणाऱ्या गाड्या देखील बंद होणार. म्हणजे आश्चर्य म्हणजे एक्सप्रेस हायवे बनवला शासनाने, तिथे 40चा लिमिट दिलेला, तिथे बोर्ड नाहीये. 40, 80, 60 अशा प्रकारच्या वेगमर्यादावरती वेगमर्यादा ओलांडली म्हणून आणि ते जे कॅमेरे बसवलेले आहेत, मला वाटतं ते फक्त चलन कसं जनरेट होईल त्याचं कुठलंही कॅलिब्रेशन नाहीये, कुठलीही शासन मान्यता आहे की नाही हा तर गहन प्रश्न आहे. कॅलिब्रेशन नाहीये, त्यांचं वेग नियंत्रणासाठी कुठल्याही त्या पद्धतीची त्याच्यामध्ये सुविधा नाहीये. असं अनेक वेळा आरटीआयमध्ये जे केलेले प्रश्न विचारले त्याच्यामध्ये आढळून आलेले. परंतु केवळ वेग मर्यादा 80ची स्पीड आहे आणि 81 झाले की 2,000 रुपये दंड देतात. अशा प्रकारचा अन्यायकारक, मला वाटतं लाडक्या बहिणीच्या वसुलीसाठी कदाचित दिलेलं टार्गेट असू शकतं. नक्कीच अधिवेशन आहे का वाटतं. सरकार मागच्या वेळेस की वॉटर टँकरने जसं असोसिएशनने संप भरला होता त्यामुळे कुठं उन्हाळा होता, मात्र आता देखील आता पावसाळा आहे, पावसाळी अधिवेशन आहे. सरकारकडे नक्की शेवटची काय मागणी असणार आहे, जर सरकारशी या संदर्भात काय व्यवहार झाला. सरकारने सक्तीचे ई चलन बंद करावे. त्याचप्रमाणे ज्या चलनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त झालेले आहेत आणि ई चलनाच्या 2020च्या नियमाप्रमाणे 6 महिन्याच्या ते चलन कोर्टामध्ये प्रोड्यूस करणे बंधनकारक आहेत. असे सर्व चलन जे आहेत, प्रलंबित चलन आहेत, ते हे रद्द करावे. पार्किंगची सुविधा द्यावी. अशा ज्या प्रमुख मागण्या आहेत ह्या जर मान्य केल्या शासनाने तर संपाबाबत नक्कीच विचार केला जाईल. 2 तारखेला होणाऱ्या संपामध्ये शाळेच्या ज्या बसेस आहेत त्या देखील सहभागी होणार आहेत. ह्या संपामुळे कुठेतरी शाळा प्रशासनाला किंवा विद्यार्थ्यांना, पालकांना वेटीस धरण्याचं देखील काम होणार आहे. त्यामुळे अधिसूचना तुम्ही काय दिलेल्या आहेत? कसं आहे, हा संप आहे संपूर्ण भारतभर होणार आहे. बस सेवा संघ हा पूर्ण महाराष्ट्राच्या माध्यमातून हे बंद करणार आहे. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये त्यांना सपोर्ट द्यावा ही अशी आमची मनोमन इच्छा आहे. कारण आम्ही खूप त्रस्त झालेलो आहेत. गेल्या अनेक वर्षापासून म्हणा आम्ही स्कूल बसच्या काही नियमावली विरुद्ध शासनाच्या दरबारी सतत झटत आहोत, पण त्याला काही चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारे आम्हाला प्रतिसाद भेटत नाही. आणि जर पार्किंगचा विषय असेल ठाण्यामधला आणि जो ई चलांचा विषय, आज केंद्र शासनाचे काही प्रोजेक्ट आहेत, राज्याचे प्रोजेक्ट आहेत, TMCचे प्रोजेक्ट आहेत,
यांची सर्व आस्थापनांची, रस्त्याची कामं, ब्रिजची कामं अशी होत असताना पर्यायी व्यवस्था या लोकांनी करणं गरजेचं असतं. ते न करता फक्त कुठलीही गाडी, कुठलंही वाहन जर उभं असेल, मुलांना उतरायचं असेल, चढवायचं असेल, तरी त्या थांबल्याला गाडीला मेमो दिला जातो, चलन दिला जातो. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. या अन्यायकारक योजनेसाठी जर बंद आहे तर त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. शाळा प्रशासनाला काय शाळा प्रशासनाला आतापर्यंत तरी आम्ही सूचना दिल्या नाहीत, कारण न्यूज आणि चॅनलमध्ये सर्व येत आहे आणि शाळेपर्यंत ही सर्व न्यूज पोचलेली आहे. त्यांच्याकडनं विचारणा होते, पण जर सेवा संघाने डिक्लेअर केलं बेमुदत संप आहे तर आम्ही त्याच्यात सहभागी होऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.